रानावरती शेतावरती कोणी आलं म्हणे ऐकायला, तू त्याचं टेन्शन घेऊ नका म्हणे. मी असे 4-50 लोक बसवले होते तिथं. तुम्ही फक्त रात्रीची सत्यनारायणची कथा सांगा म्हणे. हा बिचारा आमचा भाऊ गेला महाराज सत्यनारायणची कथा सांगायला. पण रात्रीचे 10 वाजले, 50 लोक बसले, सत्यनारायणची कथा सुरू झाली. आता शेतामध्ये ती कथा वारं चाललं वगैरे, पोथीची 4-2 पानं गेली उडून. कथा संपली, कथा वगैरे झाली. ते आयोजक आला ना आमच्या महाराजाकडं, महाराज कथा भार झाली म्हणे. म्हणे गडबड झाली म्हणे. काय झालं? त्या कथेमधली कलावती लीलावती आलीच नाही म्हणे. आमच्या महाराजांना पाहिलं, हो पानं गेली वाटतं उडून. पण जमवणं कसं असतं बघा, जमून आणता येणं कसं असतं बघा. आमच्या सहवासात आले की तुम्हाला बरोबर जमून आणता येईल. महाराज म्हटला इकडे म्हणे बाबा, हे कलावती लीलावती ना या खरंदाज महिला आहेत म्हणे, आणि त्या रात्री बेला ते कोणाच्या शेतावर जात नाही. आता काय होतं तेव्हा असं जमून आणता आलं पाहिजे. मग छान पद्धतीने हा कार्यक्रम पुढे जाणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं की बाकीची सगळी बटणं बरोबर लागतात. शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची सगळी बटणं आपोआप चुकत जातात. पहिलं बटन बरोबर लागलं पाहिजे. म्हणून जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अविनाश भारती यांचं. अविनाश भारतींची ओळख महाराष्ट्राला सांगायची गरज नाहीये. मग तुम्ही युट्यूबवर पाहत असाल, सोशल मीडियावरती, झी टॉकीज वरती वारंवार ज्यांचं व्याख्यान कीर्तन हे आपण ऐकतो. आणि महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यांची व्याख्यान आणि कीर्तनाचे कार्यक्रम मोठ्या संख्येने आयोजित केले जातात. आणि अतिशय लोकप्रिय असे कवी, कीर्तनकार आणि व्याख्याते म्हणून महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे. आणि इतकंच नाही तर तुमच्या परभणीच्या खानापूरचे जे जावई आहेत असे अविनाश भारती. जाव्यासाठी जास्त काय म्हटलं, तोच प्रश्न पडला दिली कस काय याला. खर तर तुझं तू चालते सर मफलरला लावा. हा, काहीला उद्या कळेल, काही अडचण नाही. सर्वप्रथम मी आदरणीय सरांना माझ्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि एवढी सुंदर मैफिल आयोजित केली, पण या सगळ्या याच्यातली महत्त्वाची सूचना जर कोणी दिली असेल तर ती केशवदादांनी दिली. आम्ही पहिल्यांदाच ठरवलं की सरांना खाली उतरू द्यायचं नाही. एक कारण यातले बरेच चेहरे एवढ्या गडबडीत आठ पार पटकन गार लागाले मोकार, तुम्हाला काय जाऊ द्या पटकन. पण ती सूचना दिल्यामुळं नाईला जास्त बसावं लागले. बरं, न भेटता जावं तर सर उद्या म्हणतील आल नव्हतास. म्हणून काही का असेना, कसं का असेना, आपण इथं बसलात आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं, वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही कवी संमेलन ठेवलं. हा आम्हा सर्व कवींचा सन्मान आहे असं मी समजतो. कारण सध्या म्हणजे कवीला ऐकायला लोक तयार नाहीत, ही बी वस्तुस्थिती आहे. केशवदादा जसं म्हणले, निलेश जसं म्हणला, वस्तुस्थिती म्हणजे दोघं जण एसटीनं जात होते. बसल्या बसल्या दोघांनी गप्पा मारायला सुरुवात केली. हा म्हणला राम राम, तो म्हणला राम राम. बाजूचा म्हणला तुम्ही काय करता? हा म्हणला मी कवी आहे. कवीने त्याला विचारलं तुम्ही काय करता? तो बोलेच ना. ते म्हणला अहो तुम्ही काय करता? ते बोलेच ना. ते कदूर म्हणला तुम्ही करता काय? तो म्हणला आजपासून मी बहिरा आहे. डेंजर परिस्थिती आहे. अशी वस्तुस्थिती आहे. म्हणजे शिवाजी जवरे सरांनी फार गोड लिहिलंय. त्याचं लिहितात की जमेना जगी कोणते काम ज्यांना, कविता असे एक हत्यार त्यांना. जमेना जगी कोणते काम ज्यांना, कविता असे एक हत्यार त्यांना. जिथे अर्थ लागे तिथे शब्द खोडा, आणि कुणाच्या बापाला कळेना असे वाक्य जोडा. हुआ मारल्या सारखे शब्द खावे, आणि उभे आडवे अर्ध मेले करावे. पण तसं नाही. मातीतल्या माणसाचं मातीतलं मनोगत, मातीतला प्रश्न मांडणारे आम्ही सगळेजण कवी आहोत. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते बॅनरचा किस्सा सांगितला. माहीच मी लय खुश झालो इमानदारीनं. त्या नाक्यावर बॅनर बघितलं, मी लयच खुश झालो. आणि महाराष्ट्रात माझा गॉगलवरचा फोटो कुणीच टाकला नाही.
बायको मला म्हणली तू मुद्दाम दिलास. आता त्यांना काय माहिती, हे विचार फक्त परभणीतून बाहेर येतात. त्यांनी टाकलाय तो मनानच. आणि पुन्हा एक गंमत अशी झाली आहे, मला लईच गोरं केले. मी नारायण दादापेक्षा चिकना दिसावे. मी आल्यापासून बॅनरकडे बघा, बरेच जण आता बॅनरकडे बघायला माझ्याकडे बघायला माझ्याकडे. ते कलरच तसा आहे. म्हणून मी सरांना मुद्दाम माझ्या बाजूला बसवलं. सरांनी मनापासून घेतलं. ते गरजेचं आहे ना, आपला कलरच तसा आहे. मी जर हायवेला उभा राहिलो तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळते मागं कोणतर होतं. पण आपल्याला आपल्या रंगाचा अभिमान आहे सर. कारण आमची माती काळी, आमची माय काळी, आमचे बुद्ध काळे, आमचा विठ्ठल काळा. काळा रंग निर्मितीचा रंग आहे. हे आभाळ पांढरा असू द्या, आनंद नाही होत. आणि पांढऱ्या आभाळाकडे बघून जर कुणी म्हणलं ना, वाव व्हेरी ब्युटिफुल टुडेज नेचर इज व्हेरी स्वीट, व्हॉट इज द क्लायमॅट ब्रो, समजायचं हे डोक्यावर पडलं. ह्याचे चाराने हरवली, त्याला कुत्रं बित्र चावलं. पण पांढऱ्या आभाळामध्ये काळे ढग दाटून आले की शेतकऱ्याच्या अवलादीला आनंद झाल्याशिवाय. आणि असं बी काळ्या रंगाबद्दल लोक चांगलं बोलतात. नाही गावात जर एखादं माझ्यासारखं पोरग असलं ना, अख्खं गाव म्हणतंय काय दिसतंय विठ्ठलावणी. आणि एकानं जर लईच भलतच गोरं असलं ना, काय दिसते पांढऱ्या पालीस असं म्हणतात. मी म्हणणार असं म्हणतात लोक. माझ्या लहानपणी गाणं होतं दादा, ते गाणं ऐकलं की मला असं कधी, गोरे रंग पे नाही इतना गुमान कर, गोरा रंग तो दिन में ढल जाएगा. मी मनातल्या मनात नाही, साला आपल्यावर कसं काय गाणं नाही. 15 दिवसानं मी दुसरं गाणं ऐकलं, हम काले हुए तो क्या हुआ. आपली भाऊकी भरपूर आहे समोर, आपल्याला काय वाचायची गरज नाही. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सरांना शुभेच्छा देत असताना एक रचना तुमच्या समोर ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे, दादा याचा थोडा बेस कमी करा, ट्रबल द्या, सिस्टम व्यवस्थित लागली पाहिजे. तुम्ही 4 जण बसले, 4घांनी लावली का. नाही, महाराष्ट्रातली सध्या 3घांना लावली म्हणून विचारलो. मग कसं आहे, सिस्टम थोडी उशिराच लागायली सगळीकडली. वा, खानापूरची आहे का. नंबर 1 सिस्टम आहे, नंबर 1 आहे. नंबर 1 म्हणजे खानापूर म्हणजे नंबर 1. परभणी इकडे खानापूर. एक रचना तुमच्या समोर ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे, जीवन झाले ओझे ग. गाव कुसाच्या हाका येती, गाव कुसाच्या हाका येती, जीवन झाले ओझे ग. गाव कुसाच्या हाका येती, जीवन झाले ओझे ग. परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. गर्भनासला माणुसकीचा, गर्भनासला माणुसकीचा, रक्ताला सर पाण्याची. गर्भनासला माणुसकीचा, रक्ताला सर पाण्याची. हाय लागली आयुष्याला आता सुगीच्या गाण्याची. जात पात वन धर्म पंथ हा, जात पात वन धर्म पंथ हा, पाचविला जीव भाजे ग. परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. मला सांगतो वर्तमान हा, मला सांगतो वर्तमान हा, जिने तुझे हे मलिन ग. घरदाराला जाळून होतो मातीमध्ये विलीन ग. गाव शिवेला विटाळ माझा, गाव शिवेला विटाळ माझा, काळच काळाला जे ग. परंपरेच्या दारिद्र्याचे
पाऊलदारी वाजे ग. मी छळलेली मी जळलेली, मी छळलेली मी जळलेली, मी विच्छिन्नतेची गाथा ग. मी आदिवासी दलिता म्हणून माझा कलंकित माथा ग. मानवतेच्या विश्वासाचे, मानवतेच्या विश्वासाचे तोरण झाले खुजे ग. परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. आणि समारोप करणार आहे. त्या अगोदर माझा महाराज म्हणून उल्लेख केला, कीर्तनकार म्हणून उल्लेख केला. वाटत नाही पण हाय. आणि मी सगळे कीर्तन करतो, वाढदिवसापासून दशक्रियेपर्यंत. काही अडचण नाही. मी फक्त दिसत नाही. कारण कीर्तनकार म्हणलं की लोकांच्या डोक्यात 3 गोष्टी फिट आहेत. त्याची भली मोठी गाडी, बक्क्याची बक्क्या बॉडी, लांब लचक दाढी. गाडी आत्ता घेतली, हप्ते राहिलेत फिटायची. काही बॉडी तुमच्या समोर उभी आहे, दाढी आत्ता आता ठेवायला लागलो, कारण सध्या दाढीवाल्याचा जमाना आहे. आपल्याकडे बॉडी नाही, दाढी नाही, आपली काडीवर माडी आहे, पण रोज खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधन करीत महाराष्ट्रामध्ये. आणि कीर्तनकार म्हणलं की लोकांच्या डोक्यामध्ये जरा सध्या संभ्रम आहे. जरा मधल्या काळात एक कीर्तनकार जरा व्हायरलच झाला होता. पण एकच वाक्य सांगतो, नथुरामापेक्षा तुकारामाला म्हणणारा जास्त कीर्तनकार आहे. आणि आपण तुकारामच समजून घेतला पाहिजे. महाराष्ट्रात तुकाराम असताना नको त्या आसारामाच्या नादी लागून कशाला बर्बाद व्हायचं आहे. त्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात, ते प्रश्न समोर येतात. शेवटच्या ओळी तुमच्या समोर ठेवतोय. मध्यंतरी दादा बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, बरीच परिस्थिती वेगळी होती. आणि त्या काळामध्ये स्टेटमेंट वेगवेगळे यायचे, वेगवेगळे स्टेटमेंट यायचे. कोण काय म्हणायचं, कोण साला म्हणायचं, कोण काय म्हणायचं, काय काय स्टेटमेंट यायचे. महामहिम कृषी मंत्र्यांनी तर असं स्टेटमेंट दिलं होतं की मराठवाड्यातला शेतकरी आत्महत्या करतो तो कर्जाला कंटाळून करत नाही, तर प्रेम प्रकरणाला कंटाळून करतो. आणि माझ्यासारखा कवी काय फक्त उद्विग्न होऊ शकतो. शब्द जवळ आहेत, शस्त्र जवळ आहे. त्याच्यावर फक्त 2 ओळीचा असा आशय आलता की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी पत्रकार जातो. आता यानं पत्रकाराचं सांगितलं, त्याने त्याची भूमिकाही सांगितली, आपण कशाला बोला. पत्रकारितेबद्दल मी जास्त बोलत नाही. हां, पण मुनव्वर राणा साहेब असं म्हणतात की एक अखबार हूँ औकात क्या मेरी, सुबह शहर में आग लगाने के लिए काफी हूँ. क्या बात है. न खींचो कमान को न तलवार को निकालो, जब तोफ हो मुकाबिल तब अखबार निकालो. पण आमचं वर्तमान असं इतकं बेकार आहे की आमच्या दर्पणाला तडा गेलाय. केसरी आता गरजण्याची भाषा करत नाही. सकाळचा चहा सकाळसोबत गोड लागत नाही. झुंजार नेता गावकऱ्यांचे प्रश्न गावकरीतून मांडेल का नाही माहीत नाही. किती डोळे उघडले आणि किती नीट बघितलं तर नीट काय 24 तासात दिसत नाही. पण ज्या दिवशी बहिष्कृत भारतातल्या मूकनायकाचे शब्द पत्रकार उसने घेतील ना, त्या दिवशी समाजाला न्याय मिळेल. पत्रकारानं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या आधारात जाऊन विचारावं, तुझ्या बापाने आत्महत्या केली प्रेम प्रकरणावर, याच्यावर तुला काय म्हणायचंय. आणि दुःखी मनाचा पोरगा उत्तर देतो, बरोबर आहे पत्रकार साहेब, माझ्या बापाने आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळं, पण महामहिम मंत्र्यांना कळालं ते प्रेम प्रकरण बाई बापडीचं होतं. माझ्या बापानं काळ्या माईवर प्रेम केलं, पाऊस रुपी प्रियकराची वाट बघितली. काळ्या माईवर प्रेम केलं, पाऊस रुपी प्रियकराची वाट बघितली. आभाळातून पाणी आलं नाही, मातीतून हिरवं सोनं उगवलं नाही. माझ्या बापाची प्रेम कहाणी अधुरी राहिली. 2 ओळी फक्त लिहिल्या की प्यावा वाटत नाही विषाचा घोट, प्यावा वाटत नाही विषाचा घोट. पण काय करणार मायबाप सरकार, फक्त मातीच्या वासानं भरत नसतं पोट, फक्त मातीच्या वासानं. मातीचा दरवळ सर्वांना आवडतो, आपण सर्वजण मातीच्या दरवळामध्ये मोहात पडतो. कवी कविता करतात, लेख होतात, शेरो शायरी सगळं होतं, पण मातीचा दरवळ अतिवृष्टीचा सुद्धा चांगला वाटत नाही आणि कमी वृष्टीचा सुद्धा चांगला वाटत नाही. पाऊस पडावा, दरवळ पसरावा, लोकांनी खुश व्हावं. पहिला पाऊस पडावा, दुसरा पाऊस पडावा, तिसरा पाऊस पडावा, बापानं पेरण धरावी. धरलेली पेरण, पेरलेलं बी उगवून यावं. उगवून आलेल्या पेरामध्ये पुन्हा बापानं कोळप धरावं, महिनं खुरप घ्यावं. कोळपणी खुरपणी व्हावी, पुन्हा फुलं यावी, पुन्हा शेंगा यावी, शेंगात दाणे यावी. एवढंच नाही, त्याचं खळं व्हावं. केलेलं खळं माईनं दळण करून निसावं. निसलेलं दळण गिरणीत जावं, गिरणीतलं दळण पीठ होऊन घरात यावं. माईनं काटवटीमध्ये पीठ टाकावं, पाण्यासोबत शाही मिलाप करावा. सुखदुःखाचं गाणं पिठासोबत गावं. आणि गाता गाता थापलेली भाकर अशी तव्यावर टाकावी, तव्यावरची भाकर फुगावी. फुगलेली भाकर बापाच्या ताटात यावी आणि ताटात पडलेली भाकर बापानं कुस्करावी. तेव्हा जो भाकरीचा सुगंध येतो ना, तो जगातला सगळ्यात सुंदर सुगंध.
आणि तो असावा म्हणून शेवटच्या ओळी, धूळ पेरणी संसाराची, धूळ पेरणी संसाराची, घर झालेले मुके ग, उगवून आल्या अंधाराला काळीज ओले झाके ग, श्वास संपले या फासाचे, श्वास संपले या फासाचे, जीव फासाला काचे ग, परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे. दादा म्हणले आणखीन एक घे. सासरचे लोक आणखीन एक घे कर असं म्हणत नसतात शक्यतो. बरं म्हणणारे म्हणतील पण तू इथंच तू डिरिंग करू शकत नाही. हे बी ज्याला नाही कळलं त्यांना थंडीच्या शुभेच्छा. सुंदर माहोल आहे. जेव्हा आपल्यापेक्षा ज्येष्ठ येतील किंवा महिला येतील तेव्हा खुर्च्या फक्त आपण त्यांना पोहोचवा. फक्त खुर्ची देताना गपचूप द्या. खुर्चीसाठी झालेला गोंधळ चांगला नसतो आणि खुर्चीचा गोंधळ असं लोकांमध्ये करायचा नसतो. गपचूप जायचं असतं. एक दादा प्रेम कविता ऐकू का? हा प्रेमच कविता म्हणजे केशवदादा म्हणजे आता आपल्याला सगळ्याला माहिती काय बोलू मी. माझा सासरा म्हणू लागला सगळ्या कवीला घेऊन घरी ये. मी म्हणलं आधी वेळ नाही. ते म्हणे नंतर ये. म्हणलं नंतर येऊ शकत नाही. बायको म्हणली जा की. म्हणलं जायला जाईल पण पुन्हा मला बी येऊ द्यायचं नाही ना. आणि या वर्षामध्ये मी सासरवाडीच्या बाबतीत काहीच डिरिंग करणार नाही. धोंड्याचा महिना जवळ आलेला आहे. त्यामुळं एक रचना तुमच्या समोर ठेवतो. माझं माझ्या बायकोवर प्रचंड प्रेम आहे. मी खूप तिच्यावर प्रेम करतो. तिला मी सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो. एक रचना तुमच्या समोर ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे चुडा. गेय स्वरूपाचीच कविता आहे. दादा प्रेम कविता आहे. दादा म्हणले तसं प्रेम ऐकवलं पाहिजे. आता माझ्या वयाच्या पोरानं निलेशचं व्हायचं राहिले. तुमचा पुढं सत्कार चालू होता. मी निलेशला म्हणलं बस या खुर्चीवर बसून बघ कसं होते बघ. की महागाला सोपा की सोपा बघा ना महागाला. केशवदादा म्हणले आपण तिघा अनुभवी आहेत. म्हणलं ह्याला बसवून बघू. कारण हे काही दिवसानं तिथं येणार आहे. पण एकदा तिथं आलं की जगातला कुठलाच सोपा गोड वाटत नाही. हे बी खरं आहे. प्रेम केलं पाहिजे. सकल वारकरी संतांनी दादा प्रेमाला महत्व दिलं. नादबाबा तर असं म्हणतात भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. पण प्रेमाच्या व्याख्या सध्या बदलत चालल्यात. आमचे दादा इथं बसलेत, जुनी मंडळी इथं बसलीत, वयोवृद्ध मंडळी इथं बसलीत. या त्यांच्या काळात खरं प्रेम. माझ्या आज्याचे, इमानदारानं सांगतो, माझ्या आज्याचे आणि माझ्या आजीचे रोज भांडणं होत होते. आता दोघं बी नाहीत. रोज भांडणं होत होते. आणि भांडणामध्ये माझ्या आजीचा ठरलेला डायलॉग होता, मी होते म्हणून आणले. आणि तो डायलॉग माझ्या घरात माझ्या बायकोनं दुसरी परंपरा कुठलीच चालवली नाही. आजीचं तेवढंच धरलं. आणि जगातल्या सगळ्याच बायका असं म्हणतात निलेश की मी होते म्हणून नांदले. मग मला प्रश्न पडतो की सगळ्या असं म्हणतात तर नांदत्यात कोण? बरं आपला आज आहे तो काय साधा का? तो म्हणायचा तू ह्यासारख्या 56 केल्या असतात. आता हा डायलॉग पोरं म्हणू शकत नाहीत. काही 56चे झाले तरी त्यांचा कुठंच मेळ लागलेला नाही. रोज भांडण होत होती रोज. पण माझ्या आज्याला ताप यायची ना तेव्हा अख्खं घर माझी आजी डोक्यावर घ्यायची. कारण भांडत असली तरी तिचं माझ्या आज्यावर प्रेम होतं. आज म्हणायचं तुझ्यासारख्या 56 केल्या असत्या. पण रेडिओवर जर गाणं लागलं ना ओ मेरी जुहर जबी, किती गर्दी असू द्या बारक्या डोळ्यानं म्हातारा आजीकडेच बघायचं. प्रेम होतं. आणि ते प्रेम असावं म्हणून एक सुंदर प्रेम कविता तुमच्या समोर ठेवतो. ज्याला ज्याला हात आहे ते टाळ्या वाजवा एकदा जोरात. वा. तुझ्या नाजूक हातात, तुझ्या
नाजूक हातात सखे चुडा ही नाजूक माझी नजर भाऊक त्याला सारेच ठाऊक तुझ्या नाजूक हातात तुझ्या चुड्याचा दिमाख नाही चालणार राणी तुझ्या चुड्याचा दिमाग नाही चालणार राणी हात हातात घेताच वाज कर बैमानी आढ्यावर चाग थेंब आढ्यावर चाग थेंब तस तुटत या मन आढ्यावर चाग थेंब तस तुटत या मन जशी पिच ते बांगडी तस पिचत या मन तस पिचत या मन तुझ्या हातातला चुडा सखे असा खुणावतो तुझ्या हातातला चुडा सखे असा खुणावतो तुला मिठीत घेतो मी बिचाऱ्याचा जीव जातो सारा रंगा याच्या आधी असा उधळ तोडाव म्हणूनच सोन खाची चुड्यावर केले घाव शेवटच्या दोन ओळी की चुडा जसा तामंदी चुडा जसा तामंदी तसा जीव गुंतलेला चुडा जसा तामंदी तसा जीव गुंतलेला चुडा कसा का असेना जीवा पाड जप त्याला जीवा पाड जप त्याला धन्यवाद क्या बात आहे विनाश. शायरी नुसतीच नाही गावया आलो इथे कोण्यातरी जिंदा दिलांच्या दर्शना आलो इथे ऐसे जरी नक्की घेऊ तुमच्या मुखाने व्हावा तीही अशी ज्या वाहवाला द्यावी आम्ही वाहवा. तुमचा प्रतिसाद सगळ्यांचा महत्वाचा आहे आणि फार सुंदर म्हणजे अगदी व्यवस्थेपासून तर प्रेमापर्यंत अशा चांगला प्रवास कवितेचा अविनाशनं मांडला. मला मराठीतल्या मोठ्या कवयित्री इंदिरा संत त्यांचा एक प्रसंग आठवला. म्हणजे कविता कशी जन्माला येते बघा आणि ही कविता सहजासहजी जन्माला येत नसते काहीतरी द्यावं लागतं. इंदिरा संतांना एकदा विचारलंय का पत्रकारानं इंदिराबाई तुम्हाला कवितेनं काय काय दिलं सांगा. त्यावेळेस इंदिराबाई म्हटल्या मला कवितेनं मान सन्मान दिला प्रेम दिलं पारितोषिकं दिली भरपूर काही दिलं. मग लगेच पत्रकारांना प्रश्न विचारला इंदिराबाई तुम्हाला कवितेने इतकं सगळं दिलं असं म्हणता मग आता सांगा तुम्ही कवितेला काय दिलं. त्यावेळेस क्षणाचाही विचार न करता इंदिराबाई म्हणाल्या मी कवितेला माझं सगळं आयुष्य दिलं. मला वाटतं म्हणून बहिणाबाई म्हटल्या की अरे घरोट्या घरोट्या तुझ्यातून पडे पिठी तसं तसं माझं गाणं पोटातून येतं वठी. हे गाणं सहजासहजी येत नाही त्यामुळेच अविनाशनं लिहिलंय ते भोगलंय आणि जे माणूस भोगतो जे कवी भोगतो ते त्याच्या कवितेमध्ये येत असतं. अविनाश नंतर असं म्हटलं की माझं माझ्या बायकोवर प्रचंड प्रेम आहे. तो असं म्हटलं की माझं माझ्याच बायकोवरती प्रेम आहे. म्हणजे हे म्हणणं आवश्यक आहे. म्हणजे मला आठवत आहे अविनाश आमच्या इथं परभणीचे रसिक एवढा चोखंद आहे बायको नसलेला माणूस तेच सांगतोय. मला आश्चर्य वाटलं तुम्हाला सांगतो तर आमच्या छत्रपती संभाजीनगरला गुलमंडी आहे माहिती आहे तुम्ही आल्या असून गुलमंडी आहे. तर 2-3 वर्ष झाले अविनाशच्या लग्नाला. आता काही दिवसांपूर्वी अविनाश आणि आमच्या वहिनी अविनाश हातात हात धरून वहिनीचा गुलमंडीहून चालला होता. मी म्हटलं यार काय प्रेम आहे म्हटलं राव 2 वर्ष झाले लग्नाला तरी सुद्धा अजून सुद्धा एकदम हातात घट्ट हात धरून म्हटलं अविनाशला म्हटलं अविनाश राव काय प्रेम आहे म्हटलं. अजूनही प्रेम कमी झालेलं नाही अजूनही एकदम हातात हात घट्ट धरून तुम्ही गुलमंडीवर फिरताय म्हटलं. अविनाश म्हटला प्रेम बिम काही नाही म्हणे हात सोडले दुकानात घुसते. असंही असतं. पण तुम्हाला सांगतो एक अतिशय छान पद्धतीने शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलेलं आहे. आणि तुम्ही एक लक्षात घ्या अतिशय छोट्या छोट्या व्यवस्थित कविता सर सगळेजण घेत आहे.
आणि व्यवस्थित पद्धतीनं हे कवी संमेलन पुढे चाललेलं आहे. कोणीही लंबी कविता घेणार नाही. काय होतं माहिती का, ऐकलं लय लंब्या कविता घेतात. ते जोधपूर उदयपूर तिकडे एका कवीने एवढी लंबी कविता घेतली, 1.5 तास लंबी कविता. समोरचा माणूस लंबा झाला. समोरचा माणूस लंबा झाला म्हणल्यावर केस चालली त्याच्यावरती. न्यायाधीश म्हटले बाबा असं नसतं करायचं म्हणे. आमचा एक रसिक लंबा झाला म्हणजे 1.5 तास लंबी कविता असते कुठं, अजिबात नाही म्हणे. तुला शिक्षा झाली पाहिजे म्हणे. शेवटची इच्छा तेवढी सांग म्हणे. काय पण काही नाही मस्त. ज्याला त्याला जी ऐकवली कविता ते तुम्ही ऐकून घ्या. अशा पद्धतीचे कोणतेही कवी इकडं नाहीये. अजिबात लंब्या कविता नाही, छोट्या छोट्या व्यवस्थित कविता तुमच्यासमोर सादर करतोय. आणि यानंतर आमच्यामध्ये उपस्थित कवयित्री संध्या फुलपगार हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विशेष त्यांची ओळख द्यायची म्हणजे शिक्षिका आहेत. शिक्षिका असूनही शिकवतात ही त्यांची विशेष ओळख आहे. म्हणजे सांगितलं पाहिजे आपण. तर काय आहे, मी शिक्षणाधिकाऱ्यांसमोर हे बोलतो आहे. सगळ्या जाणकार संध्याची ओळख करून देताना सांगितलं की शिक्षिका आहे. त्याच्याही महत्वाची गोष्ट त्याच्यापेक्षा अजून सांगतो की संध्या ही परभणीची भूमिकन्या आहे. ती ज्या स्टेजवर इथं बसलेली आहे त्या भागामध्ये तिचं माहेर आहे. आणि तिची कविता ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की परभणीच्या कन्या सुद्धा किती चांगली कविता लिहायला. आणि त्याच्यासाठी तिला मुद्दाम बोलवलं इथं. कारण आम्ही कवी सगळे माहीत आहेत परभणीतले. परभणीमध्ये मी आता सांगितलं की कवी सम्मेलनाची ती म्हणे की तुम्ही आज आयोजकांकडे सगळे खानापूरचे लोक असे पाहिलेत. तुमच्या लक्षात आलं मी चेहऱ्याकडे पाहिलो आणि खानापूरचे लोक माझ्याकडे एकदा पाहिलेत, एकदा बालाजी मोतेकडे पाहिलेत, एकदा डॉक्टरकडे पाहिलेत. आणि कविता चालू अविनाशची. खानापूरच्या सगळ्या लोकांचा प्रश्न की बालूला कविता इतकी केव्हापासून कळाली. आणि बालू माझ्याकडे असं पाहिला की जमलंकडे आपल्या जमलं फटिंग गुरुजी आपलं जमलं एकदम. बघा, ज्या माणसानं आजपर्यंत आम्हाला सहन केलं, बालाजीनं आम्हाला सहन केलं म्हणजे कवी संमेलन सहन करायला काय अवघड आहे. आणि खानापूरचे लोक अजूनही परेशान आहेत की भुसारे सरच्या बाजूला हे माणूस बसला, हे बी कवी एक काय. तर असं अधिकच मी नंतर सांगेल तुम्हाला. ते लंबी कवितेबद्दल सांगू लागले ना तुम्ही, तर मी तुम्हाला सांगतो तशी तुम्ही काहीच काळजी करायची नाही. आमचे लोक इतके रसिक आहेत आणि हा वसमत रोड आहे. पुन्हा एकदा तुम्ही, आमचे लोक इतके रसिक आहेत आणि हा वसमत रोड आहे. तुमची कविता होऊस तर हे कुठं जाऊन येतील काय सांगता येत नाही. त्याची बिलकुल काळजी करू नका. बरोबर आहे सुनील भाऊ? अजिबात काळजी करायची नाही. मी संध्याकडं माईक देतो आणि संध्याला विनंती करतो की आपल्या स्वतःच्या गावामध्ये तुझी अतिशय श्रीमंत अशा प्रकारची कविता, म्हणजे आता संध्या महाराष्ट्रातली अतिशय सुप्रसिद्ध अशा प्रकारची गझलकार म्हणून सगळीकडे प्रसिद्ध पावलेली आहे. संध्या फुलपगार अचिंतलवार असं तिचं नाव आहे. आणि विठ्ठल भुसारे सरांची ती विद्यार्थिनी आहे. आमच्या सगळ्यांची ती बहीण आहे. परभणीची भूमिकन्या आहे. शेलूच्या नूतन कन्या विद्यालयामध्ये ती मराठीची अध्यापिका आहे. संध्या फुलपगार. खरं तर भुसारे सरांचे कटिंग सर आणि मी खूपच पूर्वीपासून, कारण सरांनी आम्हाला शिकवलेलं आहे. तर खरं तर कटिंग सर आणि मी सरांचे उजव्या हात आहोत, पण त्यांनी आम्हाला डाव्या हाताला का बसवलं तेच कळलं नाही मला. पण ठीक, आज उजव्या हाताला जावं. नाही नाही, त्याच्यावर माझी कमेंट फार महत्वाची आहे. साहेब फार हुशार आहेत. मोजायला गैरराजी माणसं जमत नाही. क्या बात है. वाह 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 वाह. आज तू जावई असला तरी पण माहेराची किंवा बापाची डावी बाजू कायम लेखच वाह 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 वाह. उत्तम उदाहरण आहे. क्या बात है. वाह. सुरुवातीच्या आज सगळं वातावरण विठ्ठलमय आहे आणि विठ्ठलाच्या कृपेने आणि विठ्ठलासाठी आपण इथे बसलेलो आहोत. म्हणून विठ्ठलाला म्हणजे गुरुजींना ह्या एक मधला एक शेर समर्पित करते.
की बघता बघता काळे सावळे आभाळ झाले, बघता बघता काळे सावळे आभाळ झाले, मग त्याच्या संगे मनही माझे ढगाळ झाले. वसला आहे विठ्ठल विठ्ठल अंतरात या. परभणीतला प्रत्येक माणूस हेच म्हणेल तुम्हाला की वसला आहे विठ्ठल विठ्ठल अंतरात या. त्या गोडीने जीवन अवघे गुऱ्हाळ झाले, वा, 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 त्या वा. गोडीने जीवन अवघे गुऱ्हाळ झाले. आणि एक गझल घेते की तहान माझी मला घेऊन जाते नदी काठी, तहान माझी मला घेऊन जाते नदी काठी. आपण कुठे भेटतो नदीला नदीसाठी, आपण कुठे भेटतो नदीला नदीसाठी. आणि प्राणवायू भेटतो मोफत 10 दिशांतून, की प्राणवायू भेटतो मोफत 10 दिशांतून. आपण कुठे झगडतो एकेका श्वासासाठी, आपण कुठे झगडतो एकेका श्वासासाठी. आणि भीमा चंद्रभागा होऊन वाहते वाळवंटी हा शेर पण मी सरांना समर्पित करते. आणि पहिली जी ओळ आहे यातली भीमा म्हणजे सरांची अर्धांगिनी म्हणजे आमच्या लाडक्या मॅडम, आज त्या इथे नाही आहेत, त्या त्यांच्या म्हणजे स्टेरिंग ते सांभाळत आहेत. कार्यालय कामासाठी मॅडम बाहेर गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे आज ते इथे नाही आहेत. पण त्यांच्यासाठी ही ओळ की भीमा चंद्रभागा होऊन वाहते वाळवंटी. या विठ्ठलासोबत नांदायचं म्हणजे वाळवंटातच सगळं संसार आहे. की भीमा चंद्रभागा होऊन वाहते वाळवंटी. विठू कोठे बरे थबकला त्या नदीसाठी, विठू कोठे बरे थबकला त्या नदीसाठी. आणि मथुरा, धन्यवाद, मथुरा जवळ केली त्या द्वारकाधीशानेही. मी कृष्ण म्हणत नाहीये, द्वारकाधीश म्हणते. मथुरा जवळ केली त्या द्वारकाधीशानेही. गोकुळात कुठे बरे वसला कृष्ण राधेसाठी, गोकुळात कुठे बरे वसला कृष्ण राधेसाठी. आणि शेवटचा शेर की प्रवास ज्याचा त्याचा आपापल्या दिशेने, प्रवास ज्याचा त्याचा आपापल्या दिशेने. कोण कोणाला साथ देतो केवळ सोबतीसाठी, कोण कोणाला साथ देतो केवळ सोबतीसाठी. तहान माझी मला घेऊन जाते नदी काठी. आपण कुठे भेटतो नदीला नदीसाठी, आपण कुठे भेटतो नदीला नदीसाठी. क्या बात, क्या बात. वा वा वा. एक समोर बाबा बसलेले आहेत. आम्ही जसं बाबांना बघतो तसं सरांचा सांभाळ आई होऊन बाबांनी खूप छान सांभाळलं आहे सरांना. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं. आणि आत्ता पण आम्ही जेव्हा जेव्हा बाबांना भेटतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की आम्ही म्हणजे आईच आहे. आणि त्यांच्यामध्ये प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री असते, एक पुरुष असतो, त्यांच्यामध्ये आई जास्त आहे. तर बाबांसाठी ही एक कविता आणि इथे बसलेल्या प्रत्येकासाठी ही कविता आहे, कारण प्रत्येकामध्ये एक आई दडलेली आहे. आणि ज्याला आई कळत नाही त्याला लई कळत नाही, ज्याला आई कळत नाही त्याला लई कळत नाही. वा, खरे सर, मी येणार आहे याच्या हेपर्यंत की सुरुवातीला एक ओळी, काही ओळी की लेकीच्या डोईवरचा पदर म्हणजे आई असते, लेकीच्या डोईवरचा पदर म्हणजे आई असते. या विश्वाचे गर्भार उदर म्हणजे आई असते, या विश्वाचे गर्भार उदर म्हणजे आई असते. ह्या सगळ्या लोकांना तुम्ही खूप छान दाद देत होतात. मी थोडंसं वातावरण गंभीर केले का, त्यांना गळा दिलेला आहे, मला नरड दिलेलं आहे, तरी पण तुम्हाला दाद द्यावी लागेल. लेकीच्या डोईवरचा पदर म्हणजे आई असते, या विश्वाचे गर्भार उदर म्हणजे आई असते. आणि कविता अशी की ज्याला आई कळत नाही त्याला लई कळत नाही, ज्याला आई कळत नाही त्याला लई कळत नाही. कळत नाही कुठलीच बाई, कळत नाही कुठलीच बाई. काकू, आत्या, मावशी, ताई कळत नाही. ज्याला आई कळत नाही त्याला काही कळत नाही. आणि मैना, चिमणी, घार तर सोडाच. हे सगळे वेगवेगळे रूपक आहेत स्त्रीचेच की मैना, चिमणी, घार तर सोडाच. चंचल, देखणी, खारुताई कळत नाही. ज्याला आई कळत नाही त्याला काही कळत नाही. आणि अबोली, चमेली,
खूप खूप धन्यवाद. हे संपवासाठी आहे की छान व्हायले म्हणून? मैना चिमणी घार तर सोडाच, चंचल देखणी खरुताई सुद्धा कळत नाही. अबोली चमेली अन रातराणी, अबोली चमेली अन रातराणी, नाजूक साजूक जाई जुई कळत नाही. ज्याला आई कळत नाही त्याला काही कळत नाही. आणि टेकडी नदी नाली साधी, टेकडी नदी नाली साधी, खोल खोल जीवघेणी दरी कळत नाही. ज्याला आई कळत नाही त्याला काही कळत नाही. आणि शेवटचं कडवं की वात ज्योत बत्ती पणती. बत्तीचा विशेष संदर्भ आहे इथे की वात ज्योत बत्ती पणती, सारी रात जळणारी समय कळत नाही. ज्याला आई कळत नाही त्याला काही कळत नाही. आणि ज्याला आई कळत नाही त्याला काही कळत नाही. तू बोल. दोन महत्वाच्या सूचना सांगतो. पाठीमागे उभं राहिलेल्या सगळ्यांना विनंती आहे की डाव्या बसण्यासाठी जागा आहे. हा कार्यक्रम चालू असताना सुरुवातीला आम्ही सगळ्या मान्यवरांचं शब्दसुमनाने स्वागत केलेलं आहे, पण त्यानंतर काही मान्यवर मंडळी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. यामध्ये हिंगोली जिल्हा परिषदेचे गटनेते आमचे मित्र अंकुशरावजी आहेत यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनापासून स्वागत करतो. विठ्ठलरावचे आणि आमचे जिवलग मित्र अण्णासाहेब जगताप यांचंही स्वागत या ठिकाणी मी मनापासून करतो. सर्वांचं स्वागत करतो. आणि सूत्र माईकचं तुझ्याकडे द्यायच्या अगोदर लोकांच्या मनामध्ये एक शंका आहे ती आधी दूर करतो. हे सारखे टेबल काऊन ठेवलेत म्हणे इथं. तर आता मला बालाजीने सांगितलं फोन करून की ते टेबल आहेत ना लोकांना जेवायला आहे म्हणे. नंतर टेबलाचा काही संबंध नाही, तू जे पाहू लागला शंका तिकडे तसं नाही म्हणे. सर्वांना विनंती की कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांनी जेवण जायचं आहे आणि जेवणासाठी जिथे टेबल लावलेले आहेत ही एक सूचना महत्वाची देऊ. मी माईक तिकडे देतो. एक मध्ये सुनील भाऊ मला मॅसेज आला बायकोचा. बायको आली कार्यक्रमाला, मला म्हणली तुम्ही कविता म्हणू नका, त्याला म्हणू द्या. मला काय झालं, मी तुम्हाला एकटीच कदरली नाही पण म्हणजे खूप कदरली. वा 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 वा, जबरदस्त जबरदस्त. वा. जे संध्याताईंनी ज्या भूमिकेतून कविता मांडली, आईवरची कविता मांडली, म्हणजे दासूंचं एक वाक्य आहे की प्रत्येक माणूस हा कवी नसतो, पण त्याची आई त्याच्यासाठी एक कविता असते. आईबद्दल किती बोला. मुनव्वर राणा साहेबांचा तो शेर माझा फार आवडतीचा शेर. ते म्हणतात की देख रे अंधेरे तेरा मुंह काला हो गया, मेरे माँ ने आग खोली और घर में उजाला हो गया. सुंदर माहोल. लेकीबद्दल त्या बोलल्या. आणि लेक म्हणलं की ते हळवी गोष्ट असते बापाची. म्हणजे परवा एका कार्यक्रमामध्ये दुसरी सर मी असं बोलत होतो, बोलता बोलता म्हणलं की प्रत्येक बापाचा पोरीमध्ये फार जीव असतो. एक माणूस मला काही बोलू नको. म्हणलं काय चुकलं माझं. ते मला प्रत्येक बापाचा पोरी जीव नसतो, बापाचा जीवच पोरगी असतो. गावची कन्या जेव्हा कविता ऐकते, एक स्त्री, खरं तर आम्हा सगळ्यांमध्ये प्रतिनिधित्व स्त्रियांचं त्या करतायत. आणि असं म्हणतात की जेव्हा दोन स्त्रिया आपापसात बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नाही, काहीच नसते. साडीचा कलर चांगला आहे, सूट नंबर किसान मधून घेतली का पलीकडल्या सेल मधून घेतली, ह्याच्या पलीकडे काहीच गप्पा नाही. मला माहित झालं ते किसान दुकान. गेलते का तिथं आहेर जाऊ आता आपण. तुम्ही म्हणजे ते फार निलेश फार सुंदर सांगतो त्याच्याबद्दल. मी खलील जिब्रान नावाचा एक तत्ववेत्ता असं म्हणतो की जेव्हा दोन स्त्रिया आपापसात बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नाही. मुळामध्ये या संस्कृतीनं स्त्रियांना बोलूही दिलं गेलं नाही. एक शायर म्हणतो की बचपन में कहा लोगों ने तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, जवानी में कहा लोगों ने नया कुने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. म्हणजे दोन स्त्रिया आपापसात बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नाहीत, पण जेव्हा एक स्त्री समोर येऊन बोलते ना तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रगट करत असते. ही स्त्रीच्या बोलण्याची ताकद. यानंतर मी ज्या कवीला या ठिकाणी बोलवणार आहे, म्हणजे खरं तर महाराष्ट्रभर कवी संमेलनाच्या निमित्तानं, पत्रकारितेच्या निमित्तानं, व्याख्यानाच्या निमित्तानं तो महाराष्ट्रभर फिरतोय.
आणि दादांनी जशी ओळख करून दिली, एबीपी माझाला अगोदर होता, MCN न्यूजला होता, हाडाचा पत्रकार आहे, चांगला पत्रकार आहे. का सोडलं ते माहित नाही, पण पत्रकार आहे. एबीपी माझा त्यानं का सोडलं हे आणखीन आम्हालाही पडलेला प्रश्न आहे. आणि तो इथं उपस्थित आहे. सध्याचा काळ डेंजर आहे, म्हणजे एकमेकाला गंडवण्यामध्ये लोक लय सध्या हुशार समजायला. म्हणजे आता डॉक्टर साहेब आहे तिथं, कुठे आहे डॉक्टर साहेब? हे हॉस्पिटल आपलं आहे का? एका डॉक्टरला हॉस्पिटलला अशी पाठी लावली होती, कुठलाही रोग असो 200 नीट, रोग कुठलाही असो 200 नीट. निलेश सारखा एक जण म्हणला डॉक्टर 200 नीट करणार आहे, नीट नाही झालं तर डॉक्टर 1000 रुपये देणार. निलेश म्हणला डॉक्टर पण 1000 रुपये काढायचे. निलेश काय म्हणला? डॉक्टर पण 1000 रुपये, निलेश सारखा बरं का, निलेश 1000 रुपये काढायचे. पण कवी किती हुशार असू द्या, कवीच्या एक पुढे संयोजक असतात हे मला माहिती आहे. बराबर हुशार असतात संयोजक. आता थोडं लांबलं की जेवणाचे भांडे येतील, मला माहिती आहे. समजून जायचं आपला आठवत घ्यायचा. संयोजक हुशार. डॉक्टर साहेबासारखा माणूस त्यानं पाठी लावली, कुठलाही रोग 200 नीट नाही झाला तर 1000 रुपये बक्षीस. एक जण मला चला आपण डॉक्टरला बोलू, ते डॉक्टरकडे गेलो, मला ह्याला काय मिळणार, आपल्याला काय रोग झाला. डॉक्टरकडे गेला, डॉक्टर म्हणा डॉक्टर नाही चव गेली राव, मला काही खाऊ चवच लागत नाही मला. डॉक्टर मला 2 मिनिटं. ते म्हणले ती 2 नंबरचं ड्रॉवर उघडून त्यातली शिशी गेले. 2 नंबरचं ड्रॉवर उघडलं, त्यातली शिशी घेतली, त्यात होतं पेट्रोल. त्यात काय होतं? पेट्रोल. डॉक्टरनं पेट्रोल टोपणा दिलं, त्याला म्हणलं हा कळलं ना मला हे पेट्रोल आहे, अभिनंदन तुमची चव परत आली. 200 घेतली, ह्याला कुठं कर माहिती. हे म्हणला काही हो, डॉक्टरला आज गंडवायचं, 2-4 दिवसानं परत द्या. ते म्हणला डॉक्टर माझी स्मृती गेली राव, मला आठवच ना म्हणला काय झालं काल परवा माझ्या आयुष्यात काय घडलंय, आठवच ना. डॉक्टर मला नंबर 1चं औषध आहे. 2 नंबरचा ड्रॉवर उघडलं, 2 नंबरचं ड्रॉवर उघडलं, पेट्रोलच काय. ते मला हे पेट्रोल आहे ना, परवाच बघितलं, अभिनंदन तुमची स्मृती परत आली. काय डेंजर, एकमेकांना कसं गंडवावं असा काळ. एक जण एसटीत बसलं, एसटीत बसल्या बसल्या प्रवास करत होतं, एसटीत बसलं निघालं, आणि एसटीत बसल्या बसल्या त्याला पेपर घ्यायचा होता. अर्धा तास एसटी स्टॉपवर उभी होती, पण त्यानं पेपर घेतला. आणि अर्ध्या तासानं एसटी निघाली, तेवढ्यात त्यानं पेपरवाल्याला हात मारली, पेपर घेतला. थोडं पुढे गेले, पुलावर गाडी गेली, बाजूला बसलेला म्हणला का हो, अर्धा तास गाडी उभी होती, तुम्ही अर्ध्या तासात पेपर नाही घेतला. आणि असं पुलावर गाडी आल्याच्या नंतर बाहेर पडताना पुलावर गाडी गेली असतो म्हणतो, तुम्ही निघताना कसं काय पेपर घेतला. ते मला साहेब माझ्याकडे 3च रुपये होते, पेपर 5 रुपयाला होता, गडबडीमध्ये मी त्याला 3च रुपये दिले, 5 रुपयाचा पेपर मला 3 रुपयात भेटला. ते बाजूचा मला अरे वा काय हुशार माणूस आहे. थोडं गंगा खेळणा केला गेले की ते पेपर वाचणार मोठमोठ्यानं हसायला. ते बाजूचा मला काय जोक आलाय, जोक आला नाही मला, जोक घडलाय. ते म्हणला काय, मी त्याला 3 दिले, त्याने मला 8 दिवसापूर्वीचा पेपर दिला. अशा डेंजर काळात, एकमेकाला गंडवण्याच्या काळात जो महाराष्ट्रभर प्रबोधन आणि उद्बोधन करत फिरतोय की आपले हुनर से वो मैफिल को सजा देता. फक्त ऐका बरं का, पुढची ओळ फक्त ऐका, कारण पुढची ओळ डेंजर आहे. अपने हुनर से महफिल को सजा देता है, ये वो पौवा है जो बॉटल का मजा देता है. निलेश चव्हाण. धन्यवाद अविनाश. माईक चांगला पाहिजे सर. फार छान सगळं जमले इथे. सर तुमच्यावर प्रेम करणारे लोक एवढे मोठे आहेत इथं, म्हणजे सगळी चांगली माणसं आहे इथे समोर आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोक येतील, मुकुंदराज पक्के जे म्हणतात की लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपले चांगले पाहिजे. वागणं चांगलं आहे म्हणून एवढे सगळे लोक या ठिकाणी कविता ऐकायला आलेले आहेत. सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेले. मी सुद्धा सरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि जरा मी कविता सादर करणार आहे. कळली तर वा म्हणा, नाही कळली तरी वा म्हणा, कारण काय वा म्हटलं पाहिजे आपण. कवितेला कार्यक्रमाला आपण आलेलो आहे आणि इथं सर अनेक पांढऱ्या केसांचे वर पण लोक आहेत. मग त्याची प्रेम कविता झाल्या, मला असं वाटलं कोणी दाद देणार नाही, पण त्यांनीच पहिले दाद दिली. म्हणते कोण कहता है ते असाच गोड आहे, त्यांच्या वयाकडे जाऊ नको.
आपण लय लहान आहे अजून. कोण कहता है बुरा इश्क नहीं करते, करते हैं मेरे दोस्त, हम उन पे शक नहीं करते. नाही नाही, मी तेच म्हटलं, हा मुंबई शक नाही करते, खरं आहे. पण अविनाश कसं आहे म्हटलंय, आता झालं ना तुमचं, आता आमचा नंबर कधी लागणार आहे का नाही? आज किती काळ तुम्हीच करायचं. म्हणून एका शायरानं फार सुंदर म्हटलं की कुदरत के फैसले का आप सम्मान कीजिए, आप बस अब इतना ही काम कीजिए, इश्क करना तो हम जैसे जवानों का काम है, आप तो बस बुढ़ापे में राम राम कीजिए. त्यामुळे हे झालं पाहिजे, ज्याचं त्याचं काम त्याला करू दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि कवितेमधून काय होतं, अनेक कवी निर्माण होतात. म्हणजे एका गॅदरिंगला गेलो होतो सर मी, काय असतं बघा, म्हणजे एक पोरगा आलं वरती उठून आणि सर तुम्ही एवढ्या चांगल्या कविता म्हणताय म्हणे, मला पण एक कविता सुचली म्हणे, मला कोणाला तरी काहीतरी सांगायचं. काय सांगायचं? तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणे, जिला सांगायचं तिला ते बरोबर कळेल म्हणे. म्हणलं मी कशाला टेन्शन घेऊ, तुमचं कॉलेज आहे, तुमचं माईक आहे, बोल बाबा. ते बोलायला उभं राहिलं, घोडण्याकडे हात करून म्हणताय, किती घेतली वचनं आपण, किती घेतले आना भाकाव, तुझ्याशिवाय प्रिय माझी कुठेही नाही शाखावं. मग ते हे म्हटलं ती पोरी आली वरती उठून, ती म्हटली सर आता मला याला ऐकवायचंय म्हणे. हा मलाच म्हटलंय म्हणे, तुला कसं कमी नाही, मलाच म्हटलंय म्हणे, याला मला ऐकवायचं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि म्हणलं मी कशाला टेन्शन घेऊ, तुमचं कॉलेज आहे, तुमचं माहिती आहे, बोल बाई. ती बोलायला उभं राहिली आणि ती त्याच्याकडे हात करून म्हणते, नको फसवूस मला असे, नको मारूस खोट्या बाता रे, तुझ्यासारखे किती झुलवले असेच येता जाता रे. कधी कोणाला काय सुद्धा काही सांगता येत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, बरोबर आहे का नाही? आणि आम्ही उल्लेख केला, डॉक्टर साहेब आहे, सगळे आयोजक जगदंब परिवार आहे. मी बऱ्याचदा सर काय होतं, आयोजकांचे आभार मानून विसरून जायचो, पण पहिले मी कविता म्हणायच्या आधी आयोजकांचे आभार मानतो, कारण आयोजकांचे आपण आभार मानले पाहिजे, बरोबर आहे का नाही? मी मीडियामध्ये काम केलेला माणूस आहे म्हणून सांगतोय. आपण काय असतं, एकदा ती बातमी चालली, ऐश्वर्या बच्चनला पोरगी झाली, आराध्या, बातमी चालू टीव्हीवरती, मी माझा नव्हतो, अमिताभ बच्चन आजोबा झाले, अमिताभ बच्चन आजोबा झाले, अमिताभ बच्चन आजोबा झाले. मी म्हटलं अभिषेक बच्चनचं काय? ज्याचं त्याचं श्रेय त्याला दिलं पाहिजे. आणि त्यामुळं आयोजकांचे परभणीचा अतिशय जाणकार रसिक आहे, एक नंबर. तुम्हाला सांगतो, कुठेही जा तुम्ही सर अमेरिकेत जा, इंग्लंडमध्ये जा, कुठेच असे रसिक मिळणार नाही. मी तिकडे गेलो नाही म्हणून सांगतोय, पण तरी सुद्धा काय जबरदस्त आहे. म्हणजे त्या कोकणामध्ये सर पेटीत आंबे टाकून निर्यात करतात की बघा आमच्याकडचे आंबे असे आहेत. मला वाटलं हा परभणीचा रसिक निर्यात केला पाहिजे आणि लोकांना सांगितलं पाहिजे बघा कविता अशी ऐकली जाते. ही सगळ्यात महत्वाची. तुमच्यासाठी एकदा टाळावं. खूप छान तुम्ही ऐकताय सगळे, ही महत्वाची गोष्ट आहे. पत्रकारितेचा उल्लेख का बरं सोडलं म्हणलं, मी एकच तुम्हाला 2 ओळी ऐकवतो, तुम्हाला बरोबर कळून जाईल, बरोबर आहे का? मैं बाजार में गया अखबार खरीदने को, पहले ही पता चला तो पहले ही खरीदा जा चुका है. वाह वाह वाह. त्यामुळे आता कवितेला सुरुवात करतो. पहिल्यांदा काही तुकडे ऐकवतो, ताजे आहेत एकदम. हो, दिवाळी म्हणतो, पहिले ताजे तुकडे ऐकवतो जरा. कळलं नाही कळलं राज्याकडे बघायचं. ताजे एकदम गरमागरम वाफा येत आहे. तिघांची जोड लागत नसते, राज्याकडे बघा. मी कोणाच नाव घेतोय का? अजिबात. आचारसंहिता आहे बरं, निलेश तू म्हणते बराबर बघते. तिघांची जोड लागत नसते, दोघांचीच तेवढे बरे असते. तिघांची जोड लागत नसते, दोघांचेच तेवढे बरे असते. आणि जास्तच जवळ लागले दोघांचे तर मुक्कामपोष दरे असते. काय जण सकाळी कळलं नाही, ज्यांना सकाळी कळलं तरी चांगलंय, तोपर्यंत मी गेलेला असेल. पण तरी परभणीचं वातावरण चांगलं आहे. खूप छान तुम्ही ऐकताय. तिघांची जोड लागत नसते, दोघांचेच तेवढे बरे असते. जास्तच जाऊ लागले दोघांचे तर मुक्कामपोष दरे असते. एकजुटीच्या भिंतीला शर्याचे दरे आहेत, तुम्ही लक्ष देऊन पाहत नाही. आणि किती निनावी जाहिराती दिल्या तरी देणारा लपून राहत नाही.
किती निनावी जाहिराती दिल्या तरी देणारा लपून राहत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहाटे पहाटे कामं करून राज्याकडे बघा. पहाटे पहाटे कामं करून कामाचा पाढा पढवला जातो. पहाटे पहाटे कामं करून कामाचा पाढा पढवला जातो. आणि जास्तच वाढली पहाटेची कामं तर पार्थाचा रथ अडवला जातो. वा दादा, वा दादा, वा वा दादा. दाद देतोय. वा दादा वा. पहाटे पहाटे कामं करून कामाचा पाढा पडवला जातो. पहाटे पहाटे कामं करून कामाचा पाढा पडवला जातो. आणि जास्तच वाढली पहाटेची कामं तर पार्थाचा रथ अडवला जातो. तर पार्थाचा रथ अडवला जातो. संख्याबळावर जागा ठरते, संख्येनुसार शब्द बोलला जातो. संख्याबळावर जागा ठरते, संख्येनुसार शब्द बोलला जातो. आणि जास्तच आवाज वाढला तर माईक हिसकावून घेतला जातो. माझा माईक हिसकावून घेतला जाऊ नये म्हणून मी इथंच थांबतो. आता तुम्ही छान ऐकताय, फार चांगली दाद देताय. अनेकांना कळतं आहे, ज्यांना कळत नाही ते पण बाजूचा हसते म्हणून हसताय. ही चांगली गोष्ट आहे. नाही निलेश, हे फार गंमत असते. एकच मिनिट घेतो. ते मुंबईमध्ये कार्यक्रम. आता आपल्याला सवय वाह क्या बात है, वाह क्या बात है, असाच वाढदिवसाचा कार्यक्रम. आणि असंच ज्याचा वाढदिवस त्याला वर बसवलं. असाच एक जण गडबडीत खाली बसल्याला. मग त्याचा आणि कवितेचा काही संबंध नाही. ते फक्त फोटो स्टेटस हॅपी बर्थडे टू सर याच्यासाठी. आमचं कवी संमेलन रंगलं वाह क्या बात है, वाह क्या बात है, वाह क्या बात है. ते खाली मला बात क्या है. क्या बात है. अरे बात पुछतोय काय. फार छान तुम्ही ऐकत आहे. दिवाळी नावाची कविता तुमच्यासमोर सादर करतो. नुसती दिवाळी होऊन गेलेली आहे. माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत. आशा आहे की तुम्हाला आवडेल. आणि नाही आवडली तरी वा म्हणायचं एवढं लक्षात ठेवा. तीही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे. तीही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे. चेहरे ते वेगळे जरी सगळे सारखे दिसायचे. खरेदी करायला सगळे आम्ही मिळून जायचो बाजारी. नाती गोती तर असायचीच आणि असायचे शेजारी. शेजारच्या त्या काकू सुद्धा यायच्या चिवडा करायला. आणि माझ्या इथं ठरलेलीच त्यांच्या चकल्या काढायला. फराळासाठी अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची. वेगवेगळी चव फराळाची आमची दिवाळी खुलवायची. नाही स्पर्धा, नाही शर्यत, ना कसली बरोबरी. नात्याचा तो उत्सव नुसता जणू वेळे घरोघरी. मला आठवतंय मी आणि आई जेव्हा दिवे लावायचो पहिला दिवा आमचा आम्ही काळोखात ठेवायचो. पहिला दिवा आमचा आम्ही काळोखात ठेवायचो. इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरात. इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरातही. अंगणातले दिवे खरोखर लागायचे अंतरातही. अंगणातले दिवे खरोखर लागायचे अंतरातही. आजही होते दिवाळी, फक्त घरात असतात लोक चार. कंदील लागतो दारी तरी फटाकेतून उडता फार. एकमेकांच्या घरी जायची नसते कुणाची इच्छाही. एक मेसेज टाकला की पोहोचून जाता शुभेच्छाही. शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला. माझ्या याची गरज नाही आता. शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला. माझ्या आईला तर इंटरेस्ट नाही आता फराळ करायला. कुठे हरवले कुणास ठाऊक फराळाचे ते सोहळे. फराळातही आले आहे रामबंधू आणि चितळे. कुठे हरवले कुणास ठाऊक फराळाचे ते सोहळे. फराळातही आले आहे रामबंधू आणि चितळे. दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्याच वापरतो आम्ही. दरवर्षीचाच कंदील असतो, लाईट तेवढा बदलतो आम्ही. आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला. आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे. इकडे दिवा लावला की मी तिकडे विसताना पाहिला आहे. इकडे दिवा लावला की मी तिकडे विसताना पाहिला आहे. लक्ष्मीला लक्ष्मीने पूजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही. लक्ष्मीला लक्ष्मीने पूजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही. आणि नुसतं उठणं लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही. नुसतं उठणं लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही. दिवाळीला दिव्यासारखं आतून उजवून यायचं असतं. दिवा नसला हरकत नाही, आपण दिवा व्हायचं असतं. दिवा नसला हरकत नाही, आपण दिवा व्हायचं असतं. म्हणून कुणासाठी अशी असते कुणासाठी तशी असते
ज्यांच्या अंगणात दिवे नाहीत त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते. त्यांच्या अंगणात दिवे नाही त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते. धन्यवाद. वाजवा टाळ्या. तुमच्या डोळ्यासमोर लाडू चिवडा चकल्या असंच आहे हो. काळच तसं झालं. निलेशनं सांगितलं खरंच एकमेकाला भेटायची ओढ नाही काही नाही काय राहिलंच नाही ना काही. अगोदर जावाई सासरवाडीला वर्षातून एकदा यायचा. हे माझं सांगा नाही गेलो नाही आधी तिकडे मी. सगळं कमी झालंय. मोबाईलचं युग आहे दादा. मोबाईलमुळं वेळ आहे लोकांना. म्हणजे फार गोड वाक्य होतं की अगोदर घड्याळी कोणाकडेच नव्हत्या, वेळ सगळ्याकडे होती. आता घड्याळी सगळ्याच्या हातात आहे, वेळ कोणाकडेच नाही. म्हणजे काळ बदलत चाललाय. बरं हे वाईट आहे का असं नाही, हे चांगलं पण आहे. त्याचा वापर चांगला आहे दादा. तर मोबाईलचा वापर मी मला विचारा, माझं करिअर सेट झालं याच्यामध्ये. मी लोकांना म्हणत असतो मोबाईल वापरा, युट्यूब वापरा, अविनाश भारती ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा, आपला फायदा आहे. हे ऐका, करा, घरी गेल्यास करा, नुसतं सांग नाही असं. आता उद्या कार्यक्रमाला जायचं कुठेही माहित नाही, मगच मेसेज केला लोकेशन टाकून द्या. लोकेशन घ्यायचं, गाडीच्या स्क्रीनला शेअर करायचं. मी आपलं निवांत झोपतो, ड्रायव्हर स्क्रीनवरती असतं ते त्याला गोड मायमाऊली गोड आवाजात सांगत असते, टेक अ साईड लेफ्ट 500 मीटर टेक अ अराउंड. ते बी गंमत आहे. माझा ड्रायव्हर मला, दादा बाईचा आवाज कस काय म्हणलं, तुला झोप लागू नये म्हणून. वस्तुस्थिती आवाज तसाच पाहिजे. आता तुमच्या इथे जवळच आहे, अलीकडे रेल्वे स्टेशन आहे, पलीकडे बस स्टँड आहे. तुम्ही रेल्वे स्टेशनला जा, 2 तास गाडी लेट असली तरी काय होत नाही. आवाज टिंग टॉंग, गाडी क्रमांक 3561 प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आहे. आणि उभं गडबड म्हणून पलीकडल्या बस स्टँडला जा, गाडी नंबर अरे बा लग्नाची बाबा इथून पटकन आणि त्याचं अनाउन्समेंट संपली, लोणचं प्रवीणचं. एवढं सांगून की जे हसलं नाही. या दिवसाला माझाच कार्यक्रम हसलं पाहिजे. लोक हसत नाही. आता इथं बऱ्याच जणांना हसू येईल, पण ते दोन गोष्टी समाजातल्या संपल्या. हसणं संपलं, एकमेकासाठी रडणं संपलं. आम्ही हसतो, आम्ही दुसऱ्यावर हसतो. पण या कार्यक्रमाचा अट्टहासच एका गोष्टीसाठी आहे, दुसऱ्यावर हसण्यापेक्षा दुसऱ्याला हसू आणि दुसऱ्याला रडवण्यापेक्षा दुसऱ्याच्या रडण्यामध्ये सहभाग घेऊ म्हणून या कार्यक्रमाचा. कारण दुसऱ्यावर हसणं हे जगातलं सगळ्यात सोपं काम आहे आणि दुसऱ्यासाठी रडणं हे जगातलं सगळ्यात अवघड काम आहे. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आणि हा सगळा अट्टहास ज्यांच्यामुळे जुळून आलाय. खरं तर एवढे कवी बोलवणं सोपं नाही. मग रेस्ट हाऊस मधून निघताना एकच चिंता होती, ही चावी देते का नाही की पुन्हा. मग आमचे दादा म्हणले, कुठे गेले दादा? सर म्हणले तुमचं मानधन किती नंतरच. म्हणून आज विचारू नका, नंतर फोन करा. हे एवढे सगळे लोक बोलवण्यासाठी एवढा सगळा, आणि ठरलं किती वेळात, किती दिवसात, किती क्षणात, लगेच फोन केला, लगेच ठरलं. दादा येणार होते पण दादाला काम आल्यामुळं अडचणीमुळे नारायण दादा आले. दादांनीच फोन केला मला दोघांनी. ही एवढी लोक आली एका माणसाच्या एका फोनवर, ज्या माणसाला अख्खा महाराष्ट्र ओळखतो. म्हणजे ज्या माणसानं मराठी बोली आणि मराठवाड्यातले बोली शब्द याचं एवढं मोठी चळवळ उभी केली, ज्यांनी बोली भाषेत आपल्या साध्या साध्या शब्दात साध्या साध्या भाषेत ज्या माणसानं भिंतीवरची पाल साहित्यात पहिल्यांदा आणली. वा 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 वा. इथे तर असं आहे, समुद्र किनारी गेलो पायाला रीती लागली तुझी आठवण आली.
पायाच्या रीतीत आणि तिच्या आठवड्याचा काय संबंध? हे गेले गणपती पोळ्याला, पण तिथला विषय नाही. तिथला विषय नाही. त्यांना निलेश म्हणला केस काय झाले, ते म्हणजे बालाजीला दिली. मग त्यांचे मित्र म्हणले तुम्ही कधीपासून? बायकोसाठी जावं लागतं. आता काय सांगा. मग मी मनातल्या मनात म्हणलं हव्या तू एकटाच बायकोच्या जावा वाखडी नाहीस. म्हणून ज्या माणसानं आपल्या भाषेत आणि आपल्या भाषेत लिहावं गड्या, माझं असं मत आहे. मी महाराष्ट्र दादा ही गोष्ट बोलतो मी मराठीत समजा PhD करतोय म्हणून मी सगळीकडे जर प्रमाण भाषा आपल्याला ना गंभीर बोलून कसं बोल. काही काही लोक बोलतात ऍक्च्युअली काय झालं. अरे पटकन सांग काय झालं. ऍक्च्युअलीची स्पेलिंग सांग पटकन. आता इलेक्शन लागलं ना, काही म्हातारे असे बसतील बोलणार मी सगळा गॅस आधीच काढून ठेवला. गॅस त्याला गॅस म्हणायचं असते. आपल्या आपल्या भाषेत व्यक्त आपल्या बोली भाषेतले शब्द येऊ द्या ना साहित्यात. काय मत आहे तुमचं? आपल्याला जे आपलं जे आहे ते. आता मी मराठीत PhD करतो, मी घरी मी सांगतो PhD करतो. मी शिकल्याला महाराज आहे. ते बी टोकऱ्या ठेवा. त्यांनी सुरुवातच केली घरचा एक पाहिजे महाराज असं काहीतरी. आपल्या भाषा आता मी मराठीत बोलतो, मराठी म्हणून मी घरी जाऊन जर म्हणलं मातोश्री जागा. मातोश्री आपणास माहिती आहे परभणी शहरामध्ये कार्यक्रम होता. कार्यक्रमाला वेळेत पोहोचलो, परंतु सुरुवातीला थोडीशी दाल खिचडी जिजाऊ रेस्टॉरंट निर्मल सरांच्या तिथं खाल्ली. नंतर काळा चहा पिला. मातोश्री कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो. संयोजकांनी टेबल ठेवले होते, पण कुठं स्वयंपाक चालू याचा काही वेळ आतापर्यंत लागेल. मातोश्री एरवीची आमची सवय अशी की कार्याच्या कीर्तनाला गिरण अभंग रंगला की तिकडून फुंडीचा वास येतो. इथं आणखीन काही वेळ लागलेला. मातोश्री जाग्या व्हा. अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करा. तुमच्या पवित्र कर कमलांनी पंच नाही तर नाही खिचडी नावाचे एक पकवान पकवान आमच्या पोटाचा अग्नी तृप्त करा. आई म्हणे ह्याला काय कुत्र चाललं, काहीची गाडी कुठं तण केली. पण मी आईला जाऊन म्हणा आई लय भूक लागली ग. 1, 2, 3 किती वाजलेले असू द्या, माय घरात जाते लेकराला गरम जीव घालते. आईला आईच्या भाषेत बोललेलं आवडतं, आम्हाला आमच्या बोली भाषेत लिहिलेलं आवडतं. म्हणून आपल्या बोली भाषेमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या कवितेनं ज्यांच्या स्वभावानं सगळ्यांना आनंदी केलं असे महाराष्ट्रातील नामवंत कवी माझे सासरे. बुद्धात म्हणालो मी धोंड्याचा महिना माझ्या डोक्यातच फिट आहे. मला एक जण मित्र मला उद्याचे किती घेतले म्हणजे उद्याचे आता नाही घ्यायचे. काही इन्व्हेस्टमेंट अशा करायच्या. ही जागा